नमस्कार मैत्रिणींनो, जान्हवी जाट या माझ्या हॉबी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मैत्रिणींनो, आज आपण लोकरीची ही छोटीशी परडी शिकणार आहोत. ही बनवायला खूपच सोपी आहे. अगदी नवीन शिकणारे सुद्धा इझिली बनवू शकतील. ही परडी बनवण्यासाठी 4 प्लाय वूल घेतलेली आहे. रंग तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. 2.5 mm क्रोशा हुक आणि एक सेझर. सुरुवातीला 4 साखळ्या करायच्या आहेत. आता पहिल्या साखळीची स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं अशा प्रकारे. हे बघा, आता 2 साखळ्या करा. हा कुठलाही खांब नाही आहे. आणि आता या रिंगमध्ये आपल्याला टोटल 16 खांब करायचे आहेत. 16 DC. 1 2 3. हे बघा अशा प्रकारे 16 खांब आपण बनवून घेऊ. हे बघा 16 खांब तयार झालेले आहेत. आता पहिले आपण 2 साखळ्या केल्या होत्या, तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे अशा प्रकारे. परत 2 साखळ्या करा. हा कुठलाही खांब नाही आहे. आणि आता पुढच्या गॅपमध्ये इथे 2 खांब करायचे आहेत. एकाच गॅपमध्ये 2 DC इन सेम गॅप. आता प्रत्येक गॅपमध्ये 2-2 खांब करायचे आहेत. 2 DC इन ईच गॅप. पहिले 16 खांब होते, आता 32 खांब होतील. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा 32 खांब झालेले आहेत. आता 2 साखळ्या केल्या होत्या, तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. आता 2 साखळ्या करा. आणि पुढच्या गॅपमध्ये इथे 1 खांब. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 खांब. एकाच गॅपमध्ये 2 खांब करायचे आहे. पुढच्या गॅपमध्ये 1 खांब. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 खांब. आता हा राऊंड असाच असणार आहे. 1 खांब, त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 2 खांब, परत 1 खांब. 1 2 1 2 अशा सिरीजमध्ये आपल्याला हे खांब करायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे दिसेल. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा राऊंड माझा पूर्ण झाला आहे. 2 साखळ्या केल्या होत्या, तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे अशा प्रकारे. परडीचा बेस तयार झाला आहे आपला. हे बघा, तुम्हाला हा सर्कल मोठा करायचा असेल तर करू शकता, पण मी आता इतकाच ठेवणार आहे. आता 2 साखळ्या करा. आणि आता ही जी पुढची साखळी दिसते त्याच्या बॅक लूपमध्ये 2 लूप असतात प्रत्येक साखळीला. त्या पाठीमागच्या लूपमध्ये इथे 1 खांब करायचा आहे. आता प्रत्येक साखळीच्या बॅक लूपमध्ये हे बघा इथे 1 खांब करायचा आहे. आता हा राऊंड असाच असणार आहे. प्रत्येक बॅक लूपमध्ये 1-1 खांब करायचा आहे. 1 DC इन ईच बॅक लूप. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. मैत्रिणींनो, अशा प्रकारची परडी तुम्ही रुखवतावर ठेवू शकता. या परडीमध्ये 5 प्रकारच्या खिरीची पाकिटं छोटी छोटी बनवून तुम्ही ठेवू शकता. किंवा लोकरीची छोटी छोटी फुले बनवून ही परडी तुम्ही सजवून ठेवू शकता. हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. आणि आता हे अशा प्रकारे दिसत आहे. आता पहिले 2 साखळ्या केल्या होत्या, तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. आता 2 साखळ्या करा. हा कुठल्याही प्रकारचा खांब नाही आहे. आणि आता पुढच्या 3 खांबांवर 3 खांब करायचे आहेत. 1 2 3. हे बघा अशा प्रकारे दिसेल. आता एक साखळी करा. एक गॅप सोडून द्या आणि पुढच्या गॅपमध्ये 1 खांब करा. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये 1 खांब. टोटल 3 खांब करायचे आहेत. हे बघा, एक साखळी करा. एक गॅप सोडून द्या, स्किप करा. आणि पुढच्या 3 गॅपमध्ये 1-1 खांब करायचा आहे. 2 3. 3 खांब झाल्यावर एक साखळी.
आणि एक गॅप स्किप करून परत 3 खांब. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण करा. हे बघा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. अशा प्रकारे पॅटर्न दिसत आहे. आता बरोबर एक गॅप उरलेली आहे आणि पहिले 2 साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. हे बघा परत 2 साखळ्या करा आणि हे जे 3 खांब दिसत आहेत त्या 3 खांबांवर 3 खांब, म्हणजे पुढच्या 3 गॅपमध्ये 3 खांब करायचे. तीन खांब झाल्यावर एक साखळी करायची आणि पुढे हे 3 खांब जे दिसत आहेत त्यावर 3 खांब करायचे. DC ऑन DC. 1 2 3. आता एक साखळी आणि परत पुढच्या 3 खांबांवर 3 खांब. आधी जो राऊंड केला होता तसाच हा राऊंड आहे. एक साखळी. चला तर मग हा दुसरा राऊंडसुद्धा आपण पूर्ण करू. हे बघा सेकंड राऊंडसुद्धा पूर्ण झालेला आहे. आता 2 साखळ्या केल्या आहेत तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. परत 2 साखळ्या करा. ही परडीची आपण उंची करत आहोत. तुम्हाला जितकं उंच करायचं असेल तितका हे राऊंड असे वाढवत जायचे. आता 3 खांबांवर 3 खांब करायचे. एक साखळी आणि परत पुढच्या 3 खांबांवर 3 खांब. अशा प्रकारे ही परडीची एक डिझाईन तयार होते. चला तर मग हा तिसरा राऊंडसुद्धा आपण पूर्ण करूया. तिसरा राऊंडसुद्धा पूर्ण झालेला आहे. आता 2 साखळ्या जिथे केल्या होत्या इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. परडीची उंची मी इतकीच ठेवणार आहे, त्यामुळे एक साखळी करून आता मी हा धागा कट करणार आहे. तुम्हाला परडीची उंची अजून वाढवायची असेल तर एक राऊंड असा कंप्लीट करा. आता मी हिरव्या रंगाने विणणार आहे. स्लिप नॉट करून घ्या हिरव्या रंगाने आणि ही 1 चेनची जी गॅप आहे तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. आता 2 साखळ्या करा. 3 साखळ्या केल्या तरी चालतील. तो पहिला खांब आहे. हा दुसरा इनकम्प्लीट DC आहे. खांब पूर्ण करायचा नाही आहे. हे बघा अशा प्रकारे. आता दोऱ्याच्या वेढा तिन्ही लूपमधनं बाहेर काढायचा. 2 साखळ्या करायच्या आणि त्याच गॅपमध्ये 3 इनकम्प्लीट DC करायचा. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. खांब आपण पूर्ण करत नाही आहे. हे बघा. आता दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्या लूपमधनं बाहेर काढायचा. 2 साखळ्या करा. हे बघा अशा प्रकारे दिसेल. पानांचा आकार आल्यासारखा दिसेल. आता पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये तसंच करायचं आहे. 3 इनकम्प्लीट DC, 2 आणि 3. आता 4ही लूपमधनं धागा बाहेर काढायचा. 2 साखळ्या करा आणि परत 3 इनकम्प्लीट DC सेम गॅपमध्ये, 2 3. दोऱ्याचा वेढा घेऊन 4ही लूपमधनं बाहेर, 2 साखळ्या. खूप सोपा राऊंड आहे हा. हे बघा अशा प्रकारे दिसेल. 2 पानं दिसत आहेत. असं प्रत्येक गॅपमध्ये आता करून घ्या. हिरव्या रंगाने 2-2 पानं प्रत्येक गॅपमध्ये करायची आहेत. हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. 2 साखळ्या केलेल्या आहेत आणि आता पहिले आपण 2 साखळ्या केल्या होत्या तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या. हे बघा अशा प्रकारे दिसेल. आता गुलाबी रंगाने विणायचं आहे. स्लिप नॉट करून घ्या आणि 2 चेनची जी ही गॅप आहे हे बघा इथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. अशा प्रकारे. आता पुढच्या या 2 चेनच्या गॅपमध्ये 2 पानांच्या मध्ये आपल्याला 5 खांब करायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. 2 पानांच्या मध्ये आपण 5 खांब केलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे दिसेल. आता पुढची 2 चेनची गॅप आहे तिथे सिंगल क्रोशा करायचा. परत 2 पानांच्या मध्ये 2 चेनच्या गॅपमध्ये
5 डबल क्रोशा, 5 खांब करायचा आहे. 2 3 4 आणि 5. 5 खांब झाल्यावर पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. परत पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये म्हणजेच 2 पानांच्या मध्ये 5 खांब. 3 4 5 आणि पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशा. खूप सोपा राऊंड आहे हा. हे बघा अशा प्रकारे दिसेल. गुलाबी रंग घेतलेला आहे, तुम्ही लाल पिवळा घेऊ शकता. चला तर मग हा असा राऊंड पूर्ण करू. हे बघा हा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे आणि पहिले सुरुवात जिथं केली होती तिथे स्लिप स्टिचने जोडायचं आहे. अशा प्रकारे एक साखळी करा आणि धागा कट करून घ्या. आता हे सगळे एक्स्ट्रा जे धागे आहेत ते सगळे हाईड करून कट करून घ्या. हे बघा किती सुंदर आकार आलेला आहे. आता मकर संक्रांतीमध्ये यामध्ये तुम्ही तिळगुळाची वाटी ठेवू शकता. आता ही परडी हातात धरण्यासाठी दोरी लावणार आहोत. इथे सेंटरला पांढऱ्या रंगाने मी दोरी बनवणार आहे. स्लिप नॉट करून घ्या आणि आता आपल्याला जॉईन करायचं आहे इकडे. हे बघा स्लिप स्टिचने जॉईन करायचं आहे. आता साखळ्या करायच्या आहेत. मी 50 साखळ्या करणार आहे. तुम्हाला जरा छोटी करायची असेल तर 40 साखळ्या करा. 50 साखळ्या माझ्या बनवून झालेल्या आहेत. आता बरोबर सेंटरला त्याच्यासमोर हे बघा 6 पाकळ्या सोडून, टोटल 12 साखळ्या आहेत. 6 पाकळ्या सोडून इथे जॉईन करायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडला बरोबर 6-6 पाकळ्या येतील. स्लिप स्टिच करा. आता ही दोरी आपल्याला जाड करायची आहे, त्यामुळे आता काय करायचं आहे, प्रत्येक साखळीमध्ये इथे हे बघा अशा प्रकारे सिंगल क्रोशा करायचा आहे प्रत्येक साखळीत. हे बघा अशा प्रकारे आता प्रत्येक साखळीत एक एक सिंगल क्रोशा करून घेऊ. हे बघा सिंगल क्रोशा बनवून झाला आहे. दोरी जरा जाड झालेली आहे. तुम्हाला परत एक राऊंड करायचा असेल तर करू शकता. मी आता इथे स्लिप स्टिचने जोडत आहे आणि एक साखळी करून हा धागा कट करणार आहे. तुम्हाला ही दोरी अजून जाड करायची असेल तर परत प्रत्येक साखळीमध्ये एक एक सिंगल क्रोशा करून घ्या. नंतर सगळे एक्स्ट्रा धागे कट करायचे आहेत. हे बघा आपली परडी तयार झालेली आहे. किती छान दिसते आहे. फ्रेंड्स तुम्हाला ही परडी आवडली असेल तर नक्की अशी बनवून बघा वेगवेगळ्या रंगामध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं अजून तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ फ्रेंड्समध्ये शेअर करा. थँक्यू.